शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। ई पीक पाहणी करताना येणाऱ्या विविध तांत्रिक अडचणींमुळे शासनाने आता या प्रक्रियेत एक खूप मोठा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण बदल केला आहे। आता शेतकऱ्यांना स्वतःच्या मोबाईलवरून ई पीक पाहणीची नोंद करावी लागणार नाही। काय झालंय नेमका बदल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहत आहात सरळ सोपं। गेल्या काही दिवसांपासून शेतकरी ई पीक पाहणी करताना त्रस्त झाले होते। कधी सर्व्हर डाऊन असायचा तर कधी शेतात नेटवर्क मिळत नसे। त्यातच अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसणे, मोबाईल चालवताना अडचणी येणे अशा समस्यांमुळे लाखो शेतकरी या नोंदणीपासून वंचित राहत होते। अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आणि शेतकऱ्यांची गैरसोय रोखण्यासाठी शासनाने केंद्र सरकारच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रणाली अंतर्गत ई पीक पाहणीच्या संपूर्ण पद्धतीतच बदल केला आहे। आता या नव्या डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रणालीनुसार शासनाकडून विशेष सहाय्यकांची नियुक्ती करण्यात येते। हे सहाय्यक थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ई पीक पाहणीची नोंद करणार आहेत। या नव्या प्रणालीची अंमलबजावणी कशी होणार हे समजून घेण्यासाठी आपण राजापूर तालुक्याचं उदाहरण पाहूयात। राजापूर तालुक्यातील महसूल प्रशासनाने यासाठीची पूर्ण तयारी केली असून तालुक्यातील 237 गावांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे 237 सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे। हे नियुक्त केलेले सहाय्यक तुमच्या शेतात येऊन 7-12 उतारांवरील पीक पेराची माहिती संकलित करतील। या कामात कोणतीही फसवणूक किंवा चुकीची नोंद होऊ नये म्हणून कडक नियमावलीही तयार करण्यात आली आहे। सहाय्यकाला प्रत्यक्ष शेताच्या बांधापासून 20 मीटरच्या आत उभे राहून शेतातील उभ्या पिकांचे, शेताच्या बांधावरील वृक्षांचे तसेच नोंदवलेल्या कायम पड जमिनीचे अक्षांश आणि रेखांश म्हणजेच ॲक्युरेट लोकेशनसह किमान 2 सुस्पष्ट जिओ टॅग केलेले फोटो ॲपवर अपलोड करावे लागतील। इतकंच नाही तर आपण दिलेली माहिती पूर्णपणे खरी आहे याचं विहित नमुन्यातील स्वयंघोषण पत्रही या सहाय्यकाला मोबाईल ॲपद्वारे सादर करावं लागणार आहे। पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी या नोंदीवर प्रशासनाची कडक नजर असणार आहे। सहाय्यकाने नोंदवलेल्या सर्व पीक पाहणीच्या नोंदीची 100% पडताळणी संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल। ही तपासणी पूर्ण झाल्यानंतरच ही माहिती तुमच्या 7-12 उतार्यावरील गाव नमुना नंबर 12 वर प्रतिबिंबित होईल। जर सहाय्यकाने नोंदवलेली माहिती चुकीची किंवा प्रत्यक्षातील परिस्थितीशी विसंगत आढळली तर ही पीक नोंद तात्काळ रद्द केली जाणार आहे। 7-12 उतार्यावर प्रत्यक्ष घेतलेल्या पिकांची अचूक नोंद असणे हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण नमो शेतकरी योजना असेल, इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवणे असेल, पिकांनुसार बँक कर्ज घेणे असो किंवा अवकाळी दुष्काळात पीक विमा क्लेम करायचा असो, या प्रत्येक गोष्टीसाठी 7-12 वर योग्य पिकांची नोंद असणे अनिवार्य असते। शासनाच्या या नवीन निर्णयामुळे आता ई पीक पाहणीच्या कामाला अधिक गती येईल, पारदर्शकता वाढेल आणि शेतकऱ्यांची तांत्रिक अडचणींमधून कायमची सुटका सुद्धा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। शेती, महसूल आणि तुमच्या हक्काच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या सरळ सोपं चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।